वाटते मनास आधी साल बरडी पाहू देहद्रव्याच्या राशी घेऊन चाल सख्या जाऊ जग उद्धारक जगद्गुरु हा अवतार आधी निजानंद आनंद स्वरूपी ओळखत नवनिधी मुनिवेशाचा स्वीकार केला कर्मभूमी मधी जीवात ज्ञान देऊन तेनी पुरभजन साधी तयाचे चरणी नाम स्मरुनी चार घडी राहू भाव मोगरा चित्त चमेली तीच फुले वाहू रोज वाटते मनास आधी साल बरडी पाहू देहद्रव्याच्या राशी घेऊन चाल सखा जाऊ भर्तृहरीची मुक्ताबाई ती योगिन झाली वन उपवन रम्य स्थळ प्रशिधुंडित आली नाथ निरंजन लिंग देऊळी त्या गुंफे बसली योग साधना घडले तिजला समाधिस्थ झाली दिव्य प्रकाश मूर्ती देखुनी आनंदली बहु कंदमुळाची आरोगणा नितवाडित जेऊ रोज वाटते मनास आधी साल बरडी पाहू देहद्रव्याच्या राशी घेऊन चाल सख्या जाऊ विवर देऊळी पटी शाळा तळी माडू दिसती शीतल सामर दुंगा धेनु मृगरोही चरती व्याघ्र श्वापदे घोर गर्जना सिंहनाद होती रामदूताचे पहा उडाले भुभुक्कार करती चंडोल मोरचकित कोर कोकिळ करीती कुहू कुहू शुकसाळुंका पक्षी बोले पतया बोले पिहू पिहू रोज वाटते मनास आधी साल बरडी पाहू देहद्रव्याच्या राशी घेऊन चाल सख्या जाऊ उचाट माळी लावून टाळी नितविजनी राहे आला पारधी धावून तेथे न धरिता सोये तसा रक्षिला जाणू स्थळी केला निर्भये सुवर्ण काया करून त्याची चिरंजीवित राहे प्रवृत्त झाली विशाल डोही कच्छ मत्स्य पाहू गरम शीतळ जलकुंडामध्ये जलयात्रा नाहू रोज वाटते मनास आधी साल बरडी पाहू
देहद्रव्याच्या राशी घेऊन चाल सख्या जाऊ लीळा लाघव वर्णन करीतो जरी चुकलो स्वामी शास्त्रमतीचे गुण मद न कळे बजू एक नामी विनऊ वाकू वृद्धपुरीचा वेलुवर्धन ग्रामी भवरोगाच्या गळात गुंतलो म्हणून पडलो भ्रमणी युगानुयुगी भक्त तारिले द्रौपदीचा भाऊ कागदशाई काळी पुरेना किती कचरित लिहू रोज वाटते मनास आधी चाल बरडी पाहू देहद्रव्याच्या राशी घेऊन चाल सख्या जाऊ